तुमच्या सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, सो सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा। सो आज आहे एकादशी आणि आम्ही चाललो आहोत सगळे एकादशी निमित्त बाळूमामांच्या दर्शनाला। आपल्या शेजारच्याच गावात बाळूमामांची पालखी आलेली आहे, त्यांची बकरी आलेली आहेत। त्या पालखीचा क्रमांक बग्गा नंबर 4 असा आहे। म्हणजे योग हा खूप छान आलेला आहे की असं म्हटलं जातं की एकादशी आषाढी एकादशीला साक्षात विठ्ठू माऊली बाळूमामांच्या भेटीला येतात आणि आम्हाला त्यांचं दर्शन घेण्याचा हा योग आलेला आहे। असं म्हटलं जातं की बाळूमामांचं दर्शन एकादशी दिवशी घेतलं तर साक्षात विठ्ठू माऊलीचं दर्शन घेतल्यासारखंच आहे। म्हणजे प्रचंड गर्दी होती जाण्यासाठी, एखादी यात्रा भरल्यासारखं ट्रॅफिक होतं। खूप लोक ह्या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी आलेले होते। हा क्षण किंवा हे दर्शन सगळ्यांनाच घ्यायचं होतं म्हणून खूप प्रचंड गर्दी होती। तुम्ही पाहू शकता किती गाड्या लावल्या आहेत। आम्हाला आमची गाडी 1 अर्धा किलोमीटर तिथून बाहेर लावायला लागली आणि 1 अर्धा किलोमीटर आतमध्ये आम्हाला चालत आम्ही पायी गेलो सगळेच। बघा संध्याकाळ झालेली आहे, साधारण 8-8:30 वाजले होते। ही आहे कमान आतमध्ये जाण्यासाठी। या गावात बाळूमामांचं मंदिर आहे, किती पर्णकुटिका असं काहीतरी नाव आहे त्याचं। बघा किती गर्दी। गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि याच्यानंतर फराळ, उपवास होते ना एकादशीचे म्हणून फराळ करण्यासाठी पंगत बसली होती। फराळातही खूप छान होता, खिचडी होती, केळी होती, शाबूची खीर होती। हे बघा, म्हणजे 1-4-5 दिवस तिथं पालखी होती तरी पाऊस आला नाही, पण अगदी एकादशी दिवशी साक्षात पाऊससुद्धा बाळूमामांच्या भेटीला आला असं तिथं म्हटलं जात होतं। इथं काही लोकगीतं पण गायली जात होती। पाऊस जर चालूच होता तरी माणसं काही कमी झाली नाहीत। माणसं जेवढी होती तेवढीच, कसलीच पांगली नाहीत। सगळे दर्शनासाठी वाट पाहत होते। हे आहे त्या गावातलं मंदिर, बाळूमामांसाठी त्यांनी ते मंदिर बनवलेलं आहे। इथं लोकवस्ती देखील आहे आणि हे आहे बाळूमामांची पालखी। तर आमचा योग आला आहे बाळूमामांच्या दर्शनाचा। ज्यांचा नाही आला त्यांनी असंही बाळूमामांचं रूप पाहून दर्शन तुम्ही घेऊ शकता। बघा किती सुंदर वाटते। आणि ही आहेत बाळूमामांची बकरी, सगळी एकाच रंगाची, वेगळा कलरच नाही आहे त्यांच्यात। रिटर्न जातानाही भरपूर गर्दी होती, गाड्या बाहेर निघायला म्हणजे एकाला एक अशा रचलेल्या होत्या। लोक पायी बाहेर निघत होते तिथून। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या कृषीच कन्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग।